नमस्कार मित्रांनो, राम राम मित्रांनो. तुम्हाला श्रावण समाजाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व तसेच नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आपण आलो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर शाहूनगर पुणे येथे मंदिर आहे महादेवाचं चांगल्या प्रकारे आणि प्राचीन मंदिर आहे. इथं आपण दर्शन घेणार आहे आणि बघू शकता पाठीमागे कशा प्रकारे मंदिर आहे. तर मित्रांनो एकदम मंदिर खूप छान बांधलं आहे आणि तुम्हाला मंदिर दाखवतो. आणि संध्याकाळी फुल गर्दी होणार आहे इथं मित्रांनो, भाविक नाही दर्शनासाठी. आपण पण दर्शन घेऊ. हर हर महादेव. चला मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे आणि नवीन बांधलेलं आहे मंदिर. एकदम छान मंदिर आहे मित्रांनो आणि डिझाईन पण जबरदस्त मित्रांनो. बघू शकता तुम्ही कसं मंदिर आहे. तर चला मंदिरामध्ये जाऊ आणि दर्शन करू मित्रांनो. हर हर महादेव. तर बघू शकता दुकानं पण येतं समोर आणि रांग लागली आहे पूर्ण मंदिराच्या पुढं. आणि आपण दर्शन घेऊ आणि दर्शन घेतल्याच्या नंतर सरळ आपल्याला जॉबला जायचं. तर बघू शकता 6 ते 1 ते रात्री 9 वाजेपर्यंत उभं राहते आणि अशा प्रकारे भाविकांची फुल गर्दी मित्रांनो. आज श्रावण सोमवारचा पहिला सोमवार आहे आणि त्यानिमित्ताने भरपूर दर्शनासाठी आले भाविक. ओम नमः शिवाय, हर हर महादेव. तर आपण दर्शनाला येत असतो आणि दर्शन घेत असतो भोलेनाथाचं. आणि मंदिर एकदम डिझाईन बांधलेलं असं मंदिर तुम्ही कुठं बघितलं नसेल. बघू शकता कशा प्रकारे मंदिर बांधले. तर खूप छान मंदिर आहे एकदम दिसायला आणि एकदम डिझाईन मंदिर बांधले. बघू शकता संपूर्ण आज इथं महाप्रसाद पण वाटणं चालू आहे आणि आज पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे गर्दी राहणार आणि इथून पुढं 5 सोमवार फुल गर्दी राहणार. आणि आमच्या गावाकडे मित्रांनो यात्रा भरते नागपंचमीच्या दिवशी मंदिराच्या समोर आणि मोठी यात्रा असते. परत देवस्थान पण चांगलं मोठं आहे. तर हे आपण पुण्यामध्ये मंदिर आहे मित्रांनो शाहूनगरमध्ये आणि आपण आलो आहे दर्शन घ्यायला. हां तर महाप्रसाद पण वाटणं चालू आहे. बघू शकता पाठीमागं महाप्रसाद पण आहे. इथं केळी आणि परत लाडू असा महाप्रसाद देत आहे. तर ज्याला कोणाला महाप्रसाद द्यायचा असेल ते तुम्ही या मंदिरामध्ये या आणि महाप्रसाद देऊ शकता आणि वाटू शकता. नाही तर देणगी देऊ शकता तुम्ही. देणगीच्या रूपातून तुम्ही महाप्रसाद वाटल्यासारखंच आहे मित्रांनो. आणि जर कोणाला वाटत असेल तर येऊ शकता या मंदिरामध्ये देणगी देऊ शकता किंवा महाप्रसाद पण वाटू शकता. आपापल्या पर्यायानं तुम्ही करू शकता. तर करू शकता. आता संध्याकाळी फुल गर्दी होणार आहे महादेवाच्या मंदिरामध्ये. आपण आलो आहे सकाळी त्याच्यामुळे एवढी गर्दी कमी आहे. पण संध्याकाळी फुल गर्दी होणार कारण रांग लागणार आहे. रोड पूर्ण रोड हे जाम होणार. तर हे वॉल कंपाऊंड आहे. वॉल कंपाऊंडचे रोड आहे त्याच्या फुल एकदम 2 किलोमीटर रांग पकडून चालत संध्याकाळी कारण पहिला सोमवार असल्यामुळे फुल गर्दी होणार. तर मंदिर बघा कशा प्रकारे मंदिर एकदम छान मंदिर दिसायला. आणि आपण आलो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. तर पाठीमागं बघू शकता नंदी महाराज आहेत. नंदी महाराजाच्या पुढे महादेवची पिंड आहे आतमध्ये. कारण आतमध्ये आता काय अलाउड नाही मोबाईल अलाउड, पण बाहेरूनच तुम्हाला दाखवतो मंदिर कशा प्रकारे. तर दरवर्षी आपण येत असतो दर्शन घेण्यासाठी महादेवाच्या मंदिरात. तुम्हाला महादेवाची पिंड दाखवतो कशी पिंड आहेत एकदम. हर हर बोले शंभो देवा. बघा किती मोठी आहे नंदी महाराज. बघा अशा प्रकारे नंदी महाराजाची मोठी मूर्ती ठेवली आहे मंदिराच्या समोरच. तर नंदी महाराजाची पूजा करू शकता आणि पाठीमागे आत मंदिर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आतमध्ये गाभाऱ्यामध्ये कसं मंदिर आहे काय. तर बघा मित्रांनो आतमध्ये फुल गर्दी आहे मंदिरामध्ये आणि आपण दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेतल्यानंतर जॉबला जाणार आहे. बघू शकता. हर हर महादेव शंभो. तर मुख दर्शन पण घेऊ शकता त्या डायरेक्ट. बाहेरून ज्याला दर्शन घ्यायचं असेल थेट मुख शिवलिंग दर्शन तर घेऊ शकता. आणि ज्याला मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही मंदिरामध्ये अशी रांग लागेल आणि रांग लागून आत मंदिरामध्ये डायरेक्ट तुम्हाला दर्शन घेता येईल. तर असं चार्ट लागला आहे कोणत्या दिवशी का आहे ते संपूर्ण असं चार्ट लागला आहे. आणि बघू शकता भाविक आले दर्शनासाठी या मंदिरामध्ये महादेवाच्या. आणि आपण चाललो आहे आता मुख दर्शन घ्यायला. मुख दर्शनाला थोडी गर्दी कमी आहे आणि जे आतमध्ये मंदिरामध्ये जाण्यासाठी गर्दी भरपूर आहे मित्रांनो. तर आपण मुख दर्शन घेऊ. आणि कसं आहे आपल्याला जॉबला जायचं त्याच्यामुळे आपल्याला जरा उशीर होईल. बघू शकता कसं काम करेल आहे मंदिरामध्ये. डिझाईन एकदम वरती बघू शकता. डिझाईन एकदम भारी. डिझाईन म्हणजे अशी डिझाईन कसं बघितली नसेल अशा प्रकारे डिझाईन आहे. मंदिर एकदम स्वच्छ मंदिर. हर हर महादेव, हर हर महादेव. बघा वरती पण गाभाऱ्यावरती कशी डिझाईन करेल आहे. तर हे मंदिर मित्रांनो मोठं मंदिर. तर बघू शकता कशा प्रकारे मंदिर आहे. हा नंदी महाराज येतो इथं.
तर बघा इथं डायरेक्ट आत जाऊ शकता. हर हर महादेव. ज्याला पूजा करायची तुम्ही तर पूजा करू शकता पिंडवरती, म्हणजे काय असेल नवस्ती तर बघू शकता ही पिंड महादेवाची. जर कोणाला दर्शन घ्यायचं असेल नक्की तुम्ही मंदिरामध्ये या आणि दर्शन घ्या मित्रांनो. तर हर हर महादेव शिव शंभो. तर आहे मंदिर मित्रांनो. तर आपण दर्शन घेतलं आहे मंदिरामध्ये जाऊन आणि खूप छान मंदिर आहे मित्रांनो. जर कोणाला दर्शन घेण्यासाठी यायचं असेल महादेवाच्या मंदिरामध्ये येऊ शकता आणि दर्शन घेऊ शकता. तर आपली बॅग आहे तिकडं, तर तुम्हाला मंदिर पण दाखवतो आणि कशा प्रकारे मंदिर ते पण बघा. हर हर महादेव 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 हर हर महादेव. बघू शकता महाप्रसाद वाटणं चालू आहे इथं. आपलं केळी आणि एक लाडू अशा प्रकारे महाप्रसाद घेऊ शकता. ज्याला दान करायचं ते करू शकता आणि महाप्रसाद घेऊ शकता. जय श्रीराम. तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं दर्शन झालं आहे भोलेनाथाचं. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा. मी आहे सतर्कानंद. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. हर हर महादेव हर हर शंभो.